काचेची भांडी दिसायला जरी छान दिसत असेल ना, तरी ती मेंटेन करणे फारच डिफिकल्ट आहे. पण जर का ती किचनमध्ये असली ना, तर किचन दिसायला फारच छान दिसतं. तर रिसेंटली मी या काही ऑइल बॉटल्स घेतल्या होत्या. तुमच्यासोबत त्याचा स्पेशल व्हिडिओ मी शेअरही केला. तर जी मोठी बॉटल आहे त्याच्या बेसला सिलिकॉन कव्हर असल्यामुळे ती जोराने जरी ठेवली गेली तरी खालून क्रॅक होण्याची शक्यता नाही. पण तुम्ही दुसरी बॉटल बघू शकता, त्याच्या बेसला काहीही नसल्यामुळे कधी कामाच्या गडबडीत चुकीने आपटल्या गेली तर ती फुटू शकते. तर त्यासाठी एक सिंपलसा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. बरेचदा आपल्याकडे अशा प्रकारची फोमशीट असते. जस्ट ही फोमशीट त्या भांड्यांच्या बेसला टाकायची आहे. जसं माझ्याकडे किचन पॅन्ट्री आहे आणि ती किचन पॅन्ट्री मोस्ट ऑफ काचेच्याच कंटेनरने भरलेली आहे. तर मी काय करते, त्याच्या बेसच्या आकारानुसार ही फोमशीट कट करून घेते आणि वरच्या साईडला कॅबिनेट मॅट टाकलेली आहे, कारण खालचा बेस खराब व्हायला नको. तर बाकीच्या कप्प्यांमध्ये ऑलरेडी मी फोमशीट टाकलेली होती, पण हे 3 कप्पे राहिलेले होते. तर ही माझी पॅन्ट्री आणि या पॅन्ट्रीमधले जे कॅबिनेट्स आहेत ते अशा प्रकारे आपण रिमूव्ह करू शकतो. त्यांचा साईज वरती खालती करू शकतो. जर कधी तुम्हाला मॉड्युलर किचन बनवायचं असेल तर अशा प्रकारचं स्टोरेज नक्कीच बनवून घ्या. भरपूरसं किचनचं आयटम तुम्ही यामध्ये स्टोअर करू शकता. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.